पाठ राखील मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की प्राजक्ता जेव्हा मामांना भेटायला जाते त्यावेळेस मामी मामांना सांगत असतात की जोपर्यंत भाग्यश्रीचं लग्न होत नाही तोपर्यंत ही प्राजक्ता या घरामध्ये राहता कामा नये आणि जर ती या घरामध्ये राहिली तर मी अन्नाचा एक कणही घेणार नाही असं सांगते। त्यावेळेस इकडं आई आजी म्हणत असतात की ती जोपर्यंत या घरात आहे तोपर्यंत या घरचं काही चांगलं होणार नाही। त्यावेळेस कौस्तुभ म्हणतो की आई आजी थोडंसं हळू बोल। त्यावेळेस आई आजी म्हणतात की मला कोणाची भीती आहे, जे खरं आहे मी तेच बोलत आहे। त्यानंतर आई आजी म्हणतात की बाहेर बोर्डच लावायला पाहिजे की प्राजक्ताला घरामध्ये प्रवेश नाही। त्यानंतर प्राजक्ता रूममध्ये येते त्यावेळेस भाग्यश्री झोपलेली असते आणि प्राजक्ता आपली बॅग घेते आणि ती घर सोडून जाण्याचा विचार करत असते। पण या घरामध्ये मामांनी आपल्याला आई वडिलांचं प्रेम दिलं आणि भाग्यश्रीने आपल्यावर बहिणीपेक्षाही जास्त जीव लावला हे तिला आठवत असतं आणि आपलं लहानपण हे याच घरामध्ये गेलेलं आहे हे सर्व तिला आठवत असतं। त्याच्यानंतर ती ठरवते की जर माझ्यामुळे भाग्यश्रीच्या सुखात अडचण येत असेल तर मी हे घर सोडून गेलेलं चांगलं हा विचार करून प्राजक्ता तिथून निघून जाते। इकडं सायंकाळची वेळ होते आणि आलोकला 7 वाजता जेवायला हवं असतं। त्यानंतर इकडं अंबिका आलोकसाठी ताट तयार करते आणि 7च्या अगोदर अंबिका आलोकला जेवायला देते। त्यानंतर आलोक शांतपणे जेवण करत असतो। तेवढ्यामध्ये तिथं रिद्धी येते आणि सुलोचना यांना सांगते की मी सकाळपासून किती फोन ट्राय करते पण ही काही उचलतच नाहीये आणि तिला काही मॅनर्स वगैरे आहेत की नाही। तेवढ्यामध्ये सुलोचना रिद्धीकडे पाहतात आणि रिद्धी शांत होते। त्यानंतर इकडं प्राजक्ता विचार करत चाललेली असते की मामींनी मला बोलल्या की जोपर्यंत प्राजक्ता या घरामध्ये आहे ती अन्नचा कणही घेणार नाही, तसेच माझ्या मुलीच्या ताटातलं ती ओरबडून खाते। अशा ह्या सर्व गोष्टी प्राजक्ताला आठवत असतात। तसंच आई आजींनी म्हणलेलं की जोपर्यंत ही या घरामध्ये आहे तोपर्यंत या घरचं काहीच चांगलं होणार नाही, या सर्व गोष्टी ती विचार करत जात असते। तेव्हा ती रस्त्याच्या मधोमध चाललेली असते तेव्हा समोरून 4 व्हीलर येते आणि ते काका म्हणतात की तू का एवढ्या रस्त्यामधून चाललेली आहे, ॲक्सिडेंट होईल, बाजूला होईल। त्यानंतर इकडे समर आणि समायरा जेवायला येतात आणि ते ताट वाजवत असतात। तेवढ्यामध्ये आलोक तिथे येतो आणि त्यांचे स्पून घेतो आणि म्हणतो की समर समायरा बसून जेवण करायचं असतं, असं थांबून नाही। त्यावेळेस अंबिका म्हणते की आलोक हा कोणत्या क्षणी कसा वागेल हे काहीच अंदाज येत नाही। त्यानंतर आलोक जागेवर जातो आणि तो शांतपणे जेवण करतो आणि रिद्धी इथे समर आणि समायराला घेऊन जाते। त्यानंतर इकडे रिद्धी म्हणते की मी किती वेळ झालं फोन करते पण फोन काही उचलतच नाहीये। त्यानंतर इकडं अंबिका म्हणते की खरंच प्राजक्ता जर असं आलोकला पाहिलं तर ती लग्नाला तयार होईल का। त्यावेळेस सुलोचना म्हणते की माझा अंदाज चुकीचा नाही ठरणार आणि आपण तिला रेडी करूत। इकडे प्राजक्ता रस्त्याच्या कडेला बसते आणि विचार करत असते की आता पुढे काय करायचं। त्यानंतर तिला फोनचा आवाज येतो आणि तिला वाटतं की मामींनी फोन केला असेल। ती रागाच्या भरात बोलते पण मनाने खूप चांगली आहे असं विचार करते आणि फोन पाहते तेव्हा तिला लक्षात येतं की तिच्या फोनवरती खूप सारे मिस कॉल आलेले आहेत आणि अननोन नंबर आहे। त्यानंतर ती परत कॉल बॅक करते त्यावेळेस ती रिद्धी फोन उचलते आणि म्हणते की सूर्यवंशींच्या घरून मी बोलत आहे आणि मी तुला किती फोन केले तू का उचलले नाहीस। त्यावेळेस ती प्राजक्ता काही बोलत नाही आणि त्यावेळेस रिद्धी म्हणते की सुलोचना मॅडम तुझी वाट बघत आहेत आणि तुला ट्विटरचा जॉब हवा आहे ना। त्यावेळेस प्राजक्ता म्हणते ठीक आहे आणि रिद्धी म्हणते की तू जिथे कुठे आहेस तिथून आत्ताच ये। त्यानंतर इकडं सुलोचना म्हणतात की प्राजक्ताचं स्वागत हे चांगलं व्हायला पाहिजे आणि आजच याच मुहूर्तावरती ती या घरामध्ये यायला पाहिजे। त्यावेळेस इकडं रिद्धी म्हणते की हे काय सुरू आहे आणि तेवढ्यामध्ये तिथं सगुणा येते। त्यानंतर रिद्धी म्हणते की आता यांचं राजकारण दुसरंच सुरू होतं। त्यानंतर तिथून रिद्धी आणि अंबिका निघून जातात। त्यानंतर इकडं सगुणा सुलोचना यांना सांगतात की आजच प्राजक्ताचं लग्न होणार होतं। त्यावेळेस सुलोचना म्हणतात की ठरणार होतं, आणखीन झालेलं नाही आहे किंवा ठरलंही नाही आहे। त्यानंतर इकडं वैद्यबुवा लोकांची तपासणी करत असतात आणि ते वेळेस तिथं भाग्यश्री येते आणि म्हणते की तुम्ही प्राजक्ताला पाहिलं आहे का आणि प्राजक्ता घरामध्ये नाही। त्यावेळेस मामा म्हणतात की नाही मी तिला पाहिलेलं नाही। त्यानंतर इकडे सगुणा म्हणते की वैद्यबुवा हे म्हणजेच की तिचे मामा
खूप प्रेमळ आणि कोणत्याही हव्याचा पोटी वैद्य करत नाही, तर ते खूप चांगल्या स्वभावाचे आहेत. त्यानंतर इकडं भाग्यश्री आईकडे येते आणि म्हणते की तू प्राजक्ताला पाहिलंस का? त्यावेळेस चारू म्हणते की मी नाही पाहिलं. त्यावेळेस भाग्यश्री म्हणते की ती घरात कुठेच नाही आहे आणि आजपर्यंत ती न सांगता घरातून कधीच बाहेर पडलेली नाही. त्यानंतर चारू म्हणते की मला माहीत नाही. त्यानंतर सगुणा म्हणते की मामी असून नसल्यासारखी आहे. त्यानंतर ती घरातील प्रत्येक व्यक्तीबद्दल सांगत असते. तेवढ्यामध्ये ती सांगते की घरातील 2 व्यक्ती या कामाच्या आहेत. त्यामध्ये कौस्तुभ हा त्यांचा मुलगा, जो की आपला अर्धा पगार हा कुटुंबासाठी देतो आणि अर्धा पगार हा तो सट्ट्यामध्ये जुगारामध्ये उडवतो हे सांगते. तसंच ती इकडे त्याची बायको म्हणजेच तृप्ती ही आपल्या कामाची आहे असंही त्या सांगतात. कारण की तृप्तीने 3.5 लाखाचं कर्ज घेतलेलं आहे आणि ते घरातील कोणालाही माहिती नाही आणि ती पैसेही परत करत नाही. त्यावेळेस इकडं ते सोनेचे काका म्हणतात की तुझ्या घरचे सासूरचे किती चांगले आहेत आणि तू त्यांना असं का फसवते. त्यानंतर इकडं प्राजक्ता सूर्यवंशी घरामध्ये येते.